सुरुवात थोडा रिमझिम असा पाऊस सुरू झालेला आहे. त्यामुळे छान वाटतंय, थंडगार वातावरण आहे. आणि महाबळेश्वरवरून आल्यानंतर तर ऑफकोर्स इथलं पाऊस काहीच नाही आहे. महाबळेश्वरचा जो पाऊस होता एवढा भयानक पाऊस आहे तिकडे की म्हणजे 2 मिनटंसुद्धा पाऊस थांबला नसेल लिटरली. पूर्ण 2 दिवसामध्ये आम्हाला हार्डली असं झालं असेल की पाऊस थांबला आहे. 1-2 स्पॉट्सला आम्ही गेलो होतो, तिथेच फक्त थोडासा पाऊस थांबला होता. थोडासा म्हणजे भुरभुर चालूच होती, बट बेरेबल होता. ॲटलिस्ट आम्ही फोटोज वगैरे काढू शकलो. अदरवाईज महाबळेश्वरचा पाऊस परत आहे. कंटिन्युअसली पाऊस पडतो. बट येस, ऑफकोर्स क्लायमेट खूप छान होतं आणि थोडंसं रिफ्रेश झालो आहे आणि आता परत बॅक टू वर्क. सो चला मग भेटूयात पुढे आपण. कंटिन्यू वॉचिंग दिस व्हिडिओ.
एव्हरीवन, व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. सो आज आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि ही गुरुपौर्णिमा तुम्हा सर्वांसाठी खूप छान आणि आनंदाची जाऊ दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. सो माझ्या आयुष्यातले माझे गुरु, माझे आई वडील, माझे शिक्षक, जी पण माझ्या फॅमिली मधली लोक आहेत ज्यांनी मला चांगल्या वाईट गोष्टींमध्ये साथ दिली आहे, असे सगळे माझे लोक, माझे कलिग्स, माझे फ्रेंड्स, ज्यांनी पावलं पावली आयुष्यावरती मला गाईड केलेलं आहे, अशा सगळ्या लोकांना माझं स्वतःशः नमन. कसं असतं ना, आपल्या आयुष्यात खूप लोक असतात. म्हणजे खूप लोक पावलं पावलावरती आपल्याला भेटतात. काही थोड्या काळासाठी असतात, काही खूप लॉंग टर्म साठी आपल्या सोबत असतात, जसे की आपली फॅमिली, आपले फ्रेंड्स. पण प्रत्येक माणूस आपल्याला आयुष्यात काही ना काहीतरी शिकवून जातो. मग तो वयाने छोटा असू देत किंवा वयाने खूप मोठा असू देत, त्याचा अनुभव मोठा असू दे किंवा अनुभव छोटा असू दे, प्रत्येक माणसाच्या कृतीतून आपण काही ना काहीतरी नवीन शिकत असतो. काही ना काहीतरी कुठेतरी आपल्याला आपलं आयुष्य बघण्याचा एक दृष्टिकोन मिळत असतो. आणि मला वाटतं ती सगळी लोक आपल्या आयुष्यात एका गुरुप्रमाणेच वर्क करत असतात. त्यामुळे अशा सर्व लोकांना, जे पण माझ्या आयुष्यात आहेत, त्यांना सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. आणि काही नाही, आज ऑफिस आहे, सो देवपूजा छान झाली आहे. आता मी ऑफिसला रेडी झाली आणि थोड्याच वेळात निघतेय. सो 2 दिवसांचे ब्लॉग मी एकत्र केलेले आहेत ह्या ब्लॉगमध्ये, आणि आय जस्ट होप तुम्हाला आवडेल. सो चला तर मग पुढे जे काही शूट करेन ते तुम्हाला या ब्लॉग मध्ये दिसेलच. सो स्टे ट्यून्ड अँड कंटिन्यू वॉचिंग दिस व्हिडिओ. फायनली आफ्टर अ व्हेरी लॉंग डे बॅक टू होम. आणि खूप छान होता आजचा दिवस. गुरुपौर्णिमा होती त्यामुळे तो अजून छान झाला. बट थँक्यू सो मच टू इच वन ऑफ यू. माझ्या आयुष्यातले जे पण माझे गुरु आहेत, माझे मेंटर्स आहेत, माझे फॅमिली, फ्रेंड्स, कलिग्स, माझे इन्स्पिरेशन जी लोक आहेत, माझे आयडियल जी लोक आहेत, अशा सगळ्या लोकांना माझ्याबरोबर गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. ऑफकोर्स प्रत्येकाकडे पर्सनली किंवा फिजिकली जाऊन मला मेसेजेस किंवा विशेस नाही देता आल्या, बट मी नक्कीच व्हर्च्युअली प्रत्येकाशी कनेक्ट करण्याचा आज प्रयत्न केला आहे. जस्ट होप माझ्या मनामध्ये तुमच्या प्रती असणारा आदर आणि ज्या पण माझ्या फिलिंग्स आहेत त्या नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचल्या असतील. तुम्ही सगळे माझ्या आयुष्यात खरंच खूप मौल्यवान आहात. आणि जे पण मी काही आयुष्यामध्ये आहे माझ्या, ते सगळं तुमच्या सगळ्यांमुळे आहे. काही लोकांना बघून मी इन्स्पायर झालेली आहे, काही लोकांनी मला गाईड केलेलं आहे, काही लोक माझ्या प्रत्येक सुखादुःखात उभी राहिलेली आहेत. सो थँक्यू सो मच टू इच वन ऑफ यू. आणि अजून एक खूप छान गोष्ट मला तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर करायची आहे, ती म्हणजे याच्या आधीचे काही ग्लिम्सेस तुम्ही पाहिले असतील जिथे नयन स्केचिंग करतं. सो बेसिकली नयन स्केच काढत होता. त्याचे जे कराटेचे कोच आहेत शुभम सर, आणि त्याचं एक मेडल घेतानाचा फोटो होता फोनमध्ये. आणि तो रात्री 11 वाजता साधारण आम्ही झोपायची तयारी करत होतो. आणि तेव्हा मला म्हणाला, मम्मी मला ना सेन्सेन्ससाठी उद्या गुरुपौर्णिमा आहे ना, तर ग्रीटिंग बनवायचं. सो मला वाटलं असं रॅन्डमली काहीतरी फुलं वगैरे काढेल आणि असं ग्रीटिंग बनवाल. तर मी म्हटलं ओके ठीक आहे. मग छान त्याने मस्त तयारी केली. सगळं त्याचं जे काही सामान होतं, स्केचचं, कलर्स वगैरे, ते सगळे घेऊन तो बसला. ऑलमोस्ट 1.5-2 झाले होते त्याला ते सगळं स्केच कम्प्लीट करायला. आणि आय वॉज सो प्राऊड. म्हणजे ऑफकोर्स त्याच्या मनाने ते स्केच किती परफेक्ट आलंय आय डोंट नो, बट त्याच्या मागच्या त्या ज्या भावना होत्या ना, त्या खरंच इतक्या प्युअर होत्या आणि मला एवढं छान वाटलं. कसं असतं ना, तेव्हा जेव्हा मुलं आपली लहान असतात तेव्हा प्रत्येक वेळी आपल्याला त्यांना सांगायला लागतं की मोठ्यांचा आदर करा, मोठ्यांच्या पाया पडा. मी नेहमी न्यायला सांगत आले की जेव्हा पण तू जिंकून येतोस तेव्हा मेक शुअर की आधी देवाच्या पाया पडशील. मेडल्स, ट्रॉफीज तुझ्या आधी देवापुढे ठेव. आपल्या घरातले जे मोठे आहेत त्यांच्या आधी पाया पड. सो हे सगळं आपण छोट्या छोट्या गोष्टी आपल्या मुलांना शिकवत असतो. पण एका पॉइंटला असं होतं की आपली मुलं एवढी मॅच्युअर होतात आणि त्यांना कळतं की आपल्या आयुष्यामध्ये कोण इम्पॉर्टंट आहे. आणि तो इम्पॉर्टन्स ते जेव्हा समोरच्या व्यक्तीला द्यायला लागतात ना, तर तो मोमेंट खरंच खूप प्रेशियस असतो. आणि काल तो मी लिटरली फील केला. सो ऑफकोर्स नयन चं त्याच्या सरांविषयीचं प्रेम, जे रिस्पेक्ट आहे ते खूप जास्त आहे. म्हणजे आम्ही जर 50% नयनच्या आयुष्यामध्ये
काय म्हणतो, जर भागीदार असू, म्हणजे आम्ही जे काही त्याच्यासाठी केले ते जर आयुष्यामध्ये त्याच्या 50% असेल, तर सरांचा वाटा सुद्धा 50% आहे असं मला वाटतं. कारण नयनच्या आयुष्यामध्ये त्याचे सर जे आहे ते खूप मेजर रोल प्ले करतात. पर्यंत त्याचा जो प्रवास आहे, जे आतापर्यंतची त्याची जी कराटेची जर्नी आहे ती इट वॉज नॉट इझी ॲट ऑल. म्हणजे नयन एवढा क्रँकी, एवढा हट्टी होता, बट ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम जे आता आम्ही ऑब्झर्व करतोय त्याच्यामध्ये, म्हणजे स्वभावात त्याच्या चेंजेस झालेले आहेत, त्याच्या वागण्या बोलण्यामध्ये चेंजेस झालेले आहेत आणि ग्रॅज्युअली अजून जास्त चेंजेस होत आहेत. सो जी मॅच्युरिटी लेवल त्याच्यामध्ये आली आहे, ह्या सगळ्याचा वाटा आणि ह्या सगळ्याचं श्रेय नक्कीच त्याच्या सरांना जातं ऑफकोर्स. आणि म्हणजे त्याला हे कळतंय आणि त्याला ते रिअलाइज होतंय आणि तो इम्पॉर्टन्स सरांना देतोय, हे बघून मला खरंच खूप छान वाटलं. सो नक्कीच आपली मुलं मोठी होत जातात. जसं आपण आपल्या आईवडिलांकडून शिकलो तसं ते आपल्याकडून शिकतात, किंवा आजूबाजूचे जे त्यांच्या आयुष्यातले मंडळी आहेत त्यांच्याकडून ते शिकत राहतात. ते खरंच खूप छान वाटलं मला काल. आणि ही छोटीशी गोष्ट आहे पण मला नक्कीच तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करावीशी वाटली. सो तो आता क्लासला गेला आणि काल तो स्केच काढताना ना मी त्याचे काही ग्लिम्सेस घेत होते, म्हणजे शूट करत होते. तर तो मला म्हणत होता, मम्मी प्लीज मी क्लासला जायच्या आधी अजिबात काही पोस्ट करू नका. कारण त्याला माहितीये मी व्हिडिओ काढणार आहे तर मी पोस्ट करेन. पण त्याने मला स्ट्रिक्टली सांगितलं होतं, मम्मी प्लीज मी क्लासला जायच्या आधी अजिबात काही पोस्ट करू नको, मला सरांना सरप्राईज द्यायचं. आणि आय वॉज लाईक की ओके बाबा, मी नाही काही पोस्ट करणार, तू क्लासला गेल्यानंतर मगच मी पोस्ट करेन. सो इट वॉज सो क्यूट आणि ती जी फिलिंग होती ती इतकी प्युअर होती. तर खरंच खूप छान वाटलं. आणि आय जस्ट होप अँड आय प्रे टू गॉड की त्यांचं जे बॉन्ड आहे ते असंच आयुष्यभर राहू दे.